एक मिनिट. कॅन्डल सिलेक्ट करताना कोणती पकडावी? नाव काय तुमचं? गोविंद. खूपच बेसिक प्रश्न विचारला. हा सर. कारण जे नवीन आहेत त्यांना हा प्रश्न पडला पाहिजे. जे नवीन आहेत किंवा ज्यांना सिलेक्ट करताना प्रॉब्लेम येतात. कारण काय कॅन्डल येते सिलेक्ट प्रॉब्लेम? करताना मला प्रॉब्लेम येते त्यामुळे. म्हणजे कशी पकडावी? हो, पण कारण प्रत्येकाचं बॉक्स प्रत्येकाचे बॉक्स प्रॉब्लेम रेंज काय वेगळे येतोय? आहे ना त्याचे. सिलेक्ट करताना प्रत्येकाचे बॉक्स रेंज वेगळे आहे ना त्यामुळे. समजलंच नाही. म्हणजे प्रॉब्लेम नेमकं काय? कुठल्या मिनिटावरती येतोय? काय प्रॉब्लेम येतोय? हॅलो. हॅलो. मी आता वरची ती कॅन्डल आहे ना, ती वाली पकडलेली. हो. ते वरच्या टायमिंग त्या बॉक्स आहे ना 15 त्याच्यावरचे. मिनिटावरती ना? हा 15 मिनिटावरती. बरं. आणि मी खालून पण एक रेंज पकडलेली, ही वाली ब्लॅक कलरची कॅन्डल खालून पण. तर आता वरचं स्ट्रक्चर ब्रेक केलेलं वरचे ह्याला बायिंगचा ट्रेडला. असं सगळीकडे रेंज नाही तर ती काढायची. आपण काय शिकलोय आतापर्यंत? आपण आतापर्यंत काय शिकलोय? जे इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर आपल्याला ते छोटा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. ह्याचं रेकॉर्डिंग चालू आहे का? ओके, रेकॉर्डिंग चालू आहे. म्हणजे ह्याचं भेटेल जे पण आता जॉईन झाले नसतील त्यांना. तर आपण काय शिकलो आतापर्यंत? जर आपण टॉप पासून रेंज काढली आणि जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल, असं गोल्डच्या वरती चाललं, तर जो पण पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% पासून सेलिंग येणार आहे इथून. फक्त 2 कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या. ही एक कंडिशन झाली. त्याच्यानंतर अजून एक कंडिशन आहे. जर गोल्ड इनकम्प्लीट स्ट्रक्चर वरती जात असेल तर जो पण पहिला बॉक्स आहे तो तर आहेच. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन काय आहे? तोच वरचा 50%चा बॉक्स जो आहे तो आपण खालून बॉडी पासून लावतो असा. जसं तुम्ही खालून बॉडी पासून लावणार आहात तसं त्या बॉक्सच्या 50% पासून सेलिंग येणार आहे. या 2 कंडिशन मी फक्त शिकवल्यात तुम्हाला आणि या कंडिशन वरतीच मार्केट जास्त करून काम करतं. जर नीट तुम्ही बघा, बॅक टेस्टिंग करा सगळेजण, मग तुम्हाला दिसेल. इंडिकेटर मध्ये गेलात तुम्ही, इथं काहीच करायचं नाही. फक्त मोड जो आहे तो ऑटो स्मार्ट ठेवायचा आहे. कन्झर्वेटिव्ह नको, बॅलन्स नको, काहीच नको. फक्त ऑटो स्मार्ट ठेवा, जेणेकरून इंडिकेटरला स्वतः डिसाईड करू द्या कुठल्या मोड वरती काम करायचे. सेम तुम्ही जर शो डॅशबोर्ड वरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता ही टॉपची कॅन्डल कोणती आहे? 27 जुलै 5:30 ची. 27 जुलै 5:30. तर या ठिकाणी बघा, डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला दिसतंय मोड कोणता आहे? ऑटो स्मार्ट. पण त्याच्यात पण दिसतोय की आता ऍक्टिव्ह कोणता आहे? बॅलन्स मोड. म्हणजे तुम्हाला इथे डॅशबोर्ड मध्ये दिसेल की इंडिकेटरनी कोणता मोड आता सिलेक्ट केलेला आहे? बॅलन्स. बॅलन्स का निवडला आहे? कारण त्याचे इंटरनल फॅक्टर तसे इंडिकेटरनी काहीतरी सिलेक्ट केले असतील आतमध्ये. डे कॅन्डल कोणती आहे? 9वी कॅन्डल आहे ही. सगळं इथे या ठिकाणी सगळी माहिती आहे. लेवल स्टेटस एक्सटेंडेड. ओके. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण फक्त 2 कंडिशन वरतीच काम करतो. आता सध्या मी तुम्हाला ज्या कंडिशन सांगितल्यात त्या 2च कंडिशन आहेत. ज्या वर्क करतात, ज्या एकदम शिकायला समजायला सोप्या, त्या मी फक्त तुम्हाला सांगितल्या. नाही तर तशा जर मी तुम्हाला कंडिशन सांगायला गेलो एकदम ऍडव्हान्स मध्ये, तुम्हाला काहीच कळणार नाही. एकदम ते डोक्यावरून जाईल सगळ्यांच्या. आणि जे बेसिक आहे ते पण विसरून जाताल तुम्ही. जसं जसं तुम्ही हळूहळू मास्टरिंग करताल, प्रो होताल, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ऍडव्हान्स गोष्टी सांगू शकतो. आता आज बघा, काल गोल्ड गॅप अप ओपनिंग झाले, कंटिन्यू सेलिंग येते. हे बघा, काल कोणीतरी मला 30 मिनिटावरती विचारलं होतं की 30 मिनिटावरती काम करतो का आपला सेटअप. हे बघा 30 मिनिटावरती. आज दिवसभर मी 30 मिनिटावरतीच करतोय.
जिथून पण टॉप पासून सेलिंग आली, नीट बघा तुम्ही. आपला इंडिकेटर एकच आहे. त्याच्यानंतर सेटिंग मध्ये गेलात तर मोड पण ऑटोस्मार्ट आहे. ऑटोस्मार्ट यूज करायचा आहे. बाकी तुम्ही डेट वगैरे कॅन्डलच्या टायमिंग वगैरे सिलेक्शन करून डायरेक्शन सिलेक्ट करायचंय. ओके ओके केल्याच्या नंतर जी पण कॅन्डल आहे ती सिलेक्ट करायची. आता टॉपची कॅन्डल कोणती या ठिकाणी? कॅन्डलचं टायमिंग काय आहे? 22 जुलैची 21 नंबरची 21 कॅन्डलचं टायमिंग 22-21. तुम्हाला मी असं सेटअप सांगितलंय, त्याच्यात काहीच कन्फ्युजन नाहीये. फक्त तुम्हाला हाय सिलेक्ट करायचंय, तिथून बघायचंय मार्केट किती खाली येऊ शकतं. जर मार्केट खाली येत असेल, मध्ये आधी कुठं जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर तुम्हाला फाइंड झालं, तिथून युटर्न जर मार्केट घेत असेल, सिंपल लगेच आपला छोटा बॉक्स इथे लावायचा आहे. 50% ला सेलिंग करायची. बघा या ठिकाणी काय सांगितलं होतं मी, सेलिंग साईडला आपण रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. पण जर रेड लाईन ब्रेक असेल तर आपण डबल स्ट्रक्चर घेतो. बघा झालंय का? कम्प्लीट स्ट्रक्चर झालंय का? युटर्न कुठून घेतलंय बघा गोल्डने. सेम तुम्ही इथे बघा 3 मिनिटावरती तोच बॉक्स दिसेल. 3 मिनिटावरती पण सेम बघा. टॉप पासून आपण रेंज काढली, बरोबर आपल्या पिन पॉईंटला रेंज कंप्लीट झाली, गोल्डने इथे न्यूटन घेतला. असं सेटअप तुम्हाला भेटणारच नाही कुठे बघायला. फक्त एवढंच की तुमचे डाऊट काय असले पाहिजेत की सर आजचा तुम्ही जो ट्रेड घेतला तो कसा घेतला, किंवा अनालिसिस कसं घेतलं होतं, कसं केलं होतं. त्याच्यानंतर तुम्ही पर्टिक्युलर जे पण काही ड्रॉइंग केलं असेल त्याच्यात जर काही तुम्हाला समजलं नाही असं. आता कोणाला डाऊट आहेत का अजून? आपण लगेच अनालिसिस करू. हॅलो तर आजची रेंज कोणती हॅलो. धरलेली? हा, आजची रेंज जर नीट बघितलं, जर जिथून सेलिंग येते कंटिन्यू, हे जे गॅप अप ओपनिंग झालं, इथून गोल्डच्या वरती ओपनिंग हे झालं, इथून जे खाली येते एकदम टॉपची कॅन्डल पकडली होती. सर पण त्याचा 100% त्याचं लेवल प्ले झालेत ना त्या बॉक्सच्या बाहेर क्लोजिंग आली ना त्याची रेंज काढल्या 15 मिनिटं आली ठीक आहे ना, पण एवढं गोल्ड जर खाली पडतंय तर मग आपण काही हीच रेंज घेऊन बसणार आहे का? आपण काय करणार आहे? नाही दुसरी कुठली आपण चेंज करू शकतो त्याच्या आगे. ते काय म्हणतो मी, आपण ही रेंज काढली होती इथून इथपर्यंत, आणि याच्या बॉक्सच्या बाहेर रेंज ओपनिंग गेली होती किंवा कॅन्डल क्लोज झाल्या होत्या, बरोबर ना? याच्या बाहेर गेल्या होत्या. आपलं कंडिशन काय होती, जर ह्याच्या आतमध्ये येऊन जर ह्या बॉक्सच्या 50% पासून जर बाईंग केली असती तर पिन पॉईंट इथून बाईंग पण आली छोटी मोठी, पण नीट बघितलं तर त्याच्या खाली पण कॅन्डल क्लोज झाल्या आणि कंटिन्यू गोल्ड खालीच जाते. जर कंटिन्यू खाली जात असेल तरी पण आपण अपसाईडचा विचार करायचा आहे का? अजिबात नाही करायचा. कारण काही कंडिशन मध्ये गोल्ड एरर पण ठेवू शकतो. ज्यावेळेस गोल्डने एरर ठेवलाय त्यावेळेस आपण स्वतःच घेऊन बसणार नाहीत ना, की नाही मला असंच पाहिजे तसंच. जसं आपल्याला चार्ट दिसतोय तसं आपण त्या ठिकाणी लगेच चेंज व्हायचं आपलं. आणि या अशा बऱ्याच म्हणजे कंडिशन खूप रिअर असतात. असं नाही की रोज रोजच असं होतं. काही डाऊट वगैरे असतील तर विचारा, आपण प्रश्न घेतलाय अनालिसिस करून लगेच पुढे जाऊ. अमर सर, हॅलो हॅलो. बोला, आवाज येतोय, बोला. हा, आता तुम्ही 36 ला सेलिंग काढली ना, ते कशी काय काढली, काय जर सांगताय का? आता माझी एक लेवल होती ना, ती आलेली एक 37.800 अशी काहीतरी. मग ते आता तुम्ही 36 काढले म्हणून मी 37 काढले. मग ते कशी काय 15 मिनिटावर तुम्ही काढले का? कशी काढली? ओके, तुम्ही 15 मिनिटावर काढली का? नाही, मी 3 जर मी मिनिटावर काढले. 3 मिनिटावरती काढली आहे. 15 मिनिटाचा चार्ट नाही यूज केला तुम्ही आज? नाही, 15 मिनिटाचं नाही केलं. 15 मिनिटात जर करायचं ठरवलं ना, मग स्कॅल्पिंग वाला ट्रेड मिळत नाहीत ना. मी तुम्हाला टेलिग्रामवर पाठवलेत बघा आजचे फोटो, ते त्याच्यामध्ये फक्त मग स्कॅल्पिंग वाले ट्रेड मग हे होतात ना. तुम्ही मॉर्निंगला भरपूर मला फोटो पाठवले होते तेच ना? हा. आता तुम्हाला बघायचं आहे की आज इथूनच कमी सेलिंगचा ट्रेड दिलाय 36 पासून, हा बरोबर? हा. तर बघा सांगतो मी, सगळ्यांनी बघा,
ज्यांना काही समजत नाही त्यांना पण समजेल, एवढा सोपा सेटअप आहे. याच्यात कुठलं तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाही. फक्त तुम्हाला रेंज काढायची आहे. रेंजमध्ये जर इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर काय करायचंय आणि कम्प्लीट स्ट्रक्चर असेल तर काय करायचंय ते मी तुम्हाला शिकवलेले आहे. किंवा समजत जरी नसेल तुम्हाला तरी तुम्ही रोज जॉईन करू शकता, रोज अभ्यास करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. आता बघा मी सांगतो. काल मला कुणीतरी विचारलं होतं की 30 मिनिटावरती आपण नाही का करू शकत. तर आज दिवसभर मी 30 मिनिटावरतीच काम केलेलं आहे. मी 15 मिनिटं बघितलंच नाही आज. इथून पण तुम्ही बघू शकता. पिन पॉईंट इथून मी रेंज काढली. डबल स्ट्रक्चर कुठं कंप्लीट झालंय ते बघा इथपर्यंत. इथून जर मी रेंज काढली खालून तर गोल्डने काय केलंय ते पण आपण बघू. तुम्हाला असंच काम करायचं, एकदम हाय घ्यायचं आहे, रेंज कंप्लीट असेल. जर गोल्डने वरती गेले तर अप साईडची परत रेंज काढायची आहे. आपलं कॅन्डल कुठले असणार एकदम डाऊन साईडचे. आता इथे कुठला लो आहे एकदम, ही जी तुम्हाला ब्लॅक कलरची कॅन्डल दिसते 24 जुलै 11ची, ती एंटर करायची आहे ह्याच्यात इंडिकेटर मध्ये. 24 जुलै 11 अप साईड एंटर. जसं एंटर करणार आहात एक रेंज भेटली आपल्याला. अप साईडला काय सांगितलंय मी, या ब्ल्यू लाईन पर्यंत आपण मार्क करतो. पण जर ब्ल्यू लाईन त्या बॉक्सला जर ब्रेकआउट केला असेल तर आपण डबल स्ट्रक्चर घेतो. सिम्पल. मी घेणार एकदम बॉटम पासून डबल स्ट्रक्चर. हे बघा डबल स्ट्रक्चरच्या पण बाहेर मार्केट गेले. काय करतो आपण, बॉडी पासून मार्क करतो. बॉडी पासून मार्क केल्याच्या नंतर मला एक गोष्ट इथे दिसते, सपोर्ट घेतला 50% डायरेक्ट गॅप ओपनिंग झालेली. चला मी हे पण असं पण करू शकतो. या ठिकाणी बघा इंडिकेटर ऑफ करतो मी. इथे बघा या ठिकाणी बघा, तुम्ही फक्त मी जे शिकवले ते त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करा, बाकीचं काहीच नाही आहे. बघा 75% काय ब्रेकआउट येतं, 90% पण टच नाही आणि 100ला पण नाही, मधूनच युटर्न घेतलाय. युटर्न घेतल्याच्या नंतर आपण काय करतो, तो जो बॉक्स आहे तो बॉक्स आपण वरून बॉडी पासून लावतो. जसं तुम्ही बॉडी पासून लावणार आहात तसं तुम्हाला खाली 50% पासून सपोर्ट बघायला भेटणार आहे. आणि सेम जर तुम्ही, मी हे एक कंडिशन सांगितली आहे आणि सेम अजून एक कंडिशन सांगितली, जो पण बॉक्स असेल त्याच्या 50% पासून. मार्केटचा जर तुम्ही एसएल नीट बघितलं तर एसएल इथून किती आहे, अगदी म्हणजे 30 पिप्स पण नाही. एसएल सपोर्ट घेतलाय कितीचा डायरेक्टली बघा, इथून अप साईडला पेंडिंग किती होतं, डायरेक्ट 200 पिप्स. तुम्हाला फक्त असं आहे, आता हे 30 मिनिटावरती सांगतोय. सेम जर तुम्ही शिफ्ट झाला तिकडे 3 मिनिटावरती, 3 मिनिटावरती पण दिसेल. हे बघा सेम रेंज तीच आहे. हाच बॉक्स आहे 50%चा. नीट ड्रॉ करू आपण व्यवस्थित. जिथून पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे तिथून आपण मार्क केला. आपल्यासाठी काय कोणती रेंज असणार आहे, आपल्यासाठी हा 50%चा बाईंगचा एरिया असणार आहे हा इथे. पण तिथे जर गॅप ठेवला गोल्डने तर आपण काय करायचं, तोच बॉक्स खालून ठेवायचा आहे. खालून बॉडी पासून जसं ठेवणार आहात तुम्ही तसं गोल्डने वरती पण इनकम्प्लीट ठेवले. जसं तुम्ही वरून बॉडी पासून हा बॉक्स मार्क करणार आहात, ही जी वीक दिसते मोठी वीक, त्याची बॉडी बघा तर तुम्हाला पिन पॉईंट खालचा बाईंगचा एरिया सापडली. तसं पण तुम्हाला माहिती आहे की इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे वरच्या साईडला आहे, खालच्या साईडला आहे का कुठं पण नाहीये. मग इथून तुम्ही प्रॉपर बाईंग करू शकता. तुमच्यासाठी टार्गेट असेल 90%, 100%. ओके. सेम बॉक्स घेऊन जेव्हा तुम्ही खालून लावता, पिन पॉईंट जसा बॉक्स कम्प्लीट होतो, पिन पॉईंट तुम्हाला सेलिंग बघायला भेटतीये. सेलिंग मध्ये पण बघा 50%च्या खाली कॅन्डल क्लोज झालेत का नाही झालेत. प्रॉपर गोल्डने 50%चा सपोर्ट घेतलाय, बरं ताप साईडला गेले. अशा वेळेस काय करायचं, परत हा बॉक्स खालून जेव्हा तुम्ही वीक पासून लावता, पिन पॉईंट तुम्हाला वरती बघा सेलिंग कुठून बघायला भेटते. जसं बॉक्स कम्प्लीट झालाय तशी प्रॉपर सेलिंग आहे. आता हे जर तुम्ही नीट विचार केलात ना तर कॅल्क्युलेटेड मार्केटमध्ये मार्केट कधीच कुठलीच रेंज अपूर्ण ठेवत नाही. जरी ठेवली तर ती कम्प्लीट करूनच पुढे जातं. या ठिकाणी पण तुम्ही बघा पिन पॉईंट इथं रेंज कम्प्लीट केली, परत सेलिंग आली आहे. सेलिंग किती आली आहे, सेम जर बॉक्स आपण वरून जर लावला तसा, या ठिकाणी बघा इथे तुम्हाला दिसत असेल खालच्या साईडला गॅप आहे. गॅप ठेवून गोल्ड वरती गेले. मी काय सांगितलंय, सेम आपण तोच बॉक्स घ्यायचा आहे. जो हा बॉक्स आहे खालून जर तुम्ही बॉडी पासून लावलात, भेटली का परत 50%ला तुम्हाला एंट्री सेलिंगची, इथे भेटली का, म्हणजे
इथे जर तुम्हाला सेलिंग करता आली नाही तर इथे 50% ला तुम्ही इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे खाली, 50% ला प्रॉपर कॅन्डल सस्टेन झाल्या तर सेलिंग आली. आणि आत्ताचा पण तुम्ही लाईव्ह ट्रेड बघा, ग्रुपला पण शेअर केला इथे बघा या ठिकाणी कसं आहे पिन पॉईंट बघा. दुसरं मी काहीच फॉलो करतोय का? तुमच्या देखत आहे, डोळ्या देखतच आहे सगळं. असं पण नाही की मी माझा सेटअप काहीतरी वेगळा ठेवलाय, तुम्हाला काहीतरी वेगळा दिलाय. फक्त तुम्ही मुवमेंट बघा. दिसते मुवमेंट? सेम ट्रेड होता माझा पण सेम लेवल आलेली बरोबर. मग तेच म्हणतो मी, जर तुम्ही रोज एका ह्याच्यावरती काम जर केलं ना, एका सेटअप वरती, तर मग आपल्याला कोण म्हणजे हे होणार नाही आणि माइंडसेट पण आपलं चांगलं राहील. सर बोला. सर आत्ताचा बोला, हा आवाज ट्रेड येतोय. जरा एक्सप्लेन करता का? आत्ताचं करंट लाईव्ह आत्ताचा हा आधी ट्रेड जरा एक्सप्लेन करू एक्सप्लेन का? करता का? नंतर ओके, म्हणजे आत्ताचा मी जो आहे ना करंट लाईव्ह तो एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर मग आपण बॅक टेस्टिंगचं बघू, बॅकचं. बरोबर ना? हा सर. तर हा माग सर. पण कुणीतरी आता मला विचारलं होतं की सेलिंगचा ट्रेड कसं काय तुम्ही आता 36 पासून दिला. तर सिंपल आहे, जिथून पण गोल्ड पडले त्याची मी रेंज काढली. हे बघा, एकदम टॉपची कॅन्डल बघा, तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. टॉपची कॅन्डल कोणती? 30 मिनिटाचा चार्ट आहे बरं का. कारण काल मला कोणीतरी म्हटलं होतं की सर आपल्याला सेटअप 30 मिनिटावरती नाही का वर्क होत. मग आज मी भरपूर बॅक टेस्टिंग केली, 30 मिनिटावरती शिफ्ट झालो, बघितलं काय होतंय काय नाही. कारण तसं पण गोल्ड आता शनिवार रविवार पण फ्युचर्स वगैरे चालू राहणार आहेत. आता गोल्डचा स्पॉट फक्त बघायचा आहे चालू होतोय का नाही. जर होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यासाठी मी म्हटलं की आपल्याला मोठी रेंज थोडीशी पाहिजे, कारण गोल्ड जर 24 तास आणि विकेंडला पण चालू राहणार असेल तर आपल्याला एक्स्ट्रा मुवमेंट पाहिजे. मग 30 मिनिटावरती पण आपण थोडीशी बॅक टेस्टिंग वगैरे करू. सिंपल आहे, 30 मिनिटावरती तुम्ही मॅपिंग ड्रॉइंग करायचंय आणि 3 मिनिटावरती सगळं मुवमेंट कॅच करायचे. हे बघा ट्रेड, लाईव्ह ट्रेड. तर आत्ताची रेंज कशी काढली आपण? सेल साईडचा कसा घेतला ट्रेड? एकदम टॉपची रेंज काढली 27.5 ची. इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो, 27.5 सिलेक्ट केलाय कॅन्डलचा टाइम, डाऊन साइड, एंटर. आता या ठिकाणी एक रेंज भेटली. मी काय सांगितलं होतं, जर रेड लाईनचा सपोर्ट घेतला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा इथून रेड लाईन पर्यंत ड्रॉ करतो. पण जर त्याच्या खाली जर कॅन्डलनी स्पाइक मारली मोठी किंवा जर खाली गेला असेल मार्केट तर आपण घेतो डबल स्ट्रक्चर. जसं तुम्ही डबल स्ट्रक्चर घेताय, समजा तुम्ही 3 मिनिटावरती गेले, इथे सेम आहे, इथे पण दिसते का? सेम रेंज आहे. व एकदम टॉप पासून मी सांगतो, एक एक स्विंग सांगतो कशी ट्रॅक केली, कसं सेलिंगचं आपण कसं बाईंगचं करू शकलो असतो. सेम हेच आहे. थोडस साईडला करू, थोडस झूम करून. हे बघा, टॉप पासून रेंज काढली तर त्याचा 50% आपण बॉक्स घेतला असा. जर तुम्हाला कम्प्लीट आणि इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचं असेल, कुठं गॅप बघायचा असतील तर तुम्हाला 50%चा त्याच्या 50%चा घ्यायचंच आहे. आता ह्या ठिकाणी बघा, जसं मी डबल स्ट्रक्चर घेतोय आणि मी सिंगल पण घेऊ द्या, कारण काल मला माहिती नव्हतं की गोल्ड ह्याच्या खाली जाणार आहे. हे बघा इथे गेले ना ह्याच्या खाली, काल मला हे माहिती नव्हतं. काल समजा मी सिंगलच जर स्ट्रक्चर घेतलं असतं, इथून इथपर्यंतच घेतलं असतं, इथून मी इथपर्यंत ड्रॉ केला असतं, खालचं जर मला काहीच माहित नाहीये तरी देखील मी 50%चा हा बॉक्स घेतला असता इथून इथपर्यंत. जसं मी 50%चा बॉक्स घेतला असता, माझ्या नजरेत काय आलं असतं की गोल्डने खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवले. हे बघा, गॅप ठेवलाय खाली, पूर्ण प्रॉपर गॅप आहे. गॅप ठेवल्याच्या नंतर गोल्ड वरती जाते. मी काय सांगितलंय, जसं खालच्या साईडला गॅप असेल, गोल्ड वरती जात असेल, वरचा जो बॉक्स आहे त्याच्या 50% पासून पिन पॉईंट सेलिंग येणार आहे. आली का सेलिंग? प्रॉपर सेलिंग आली, बरोबर. हे बघा, एकदम पिन पॉईंट, इकडे काहीच नाही, एकदम पिन पॉईंट प्रॉपर सेलिंग आली आहे तिथून. अशा प्रकारे तुम्ही कॅच करू शकता. आणि सेम तेच बघा, हा जर मी बॉक्स डिलीट केला, हे पण डिलीट केलं, आज बॉक्स घेऊन जिथून पण सेलिंग येते तिथे जर मी ठेवला, मला फक्त बघत राहायचंय की इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे आहे. ह्या 50%ला पण तुम्ही जसं सपोर्ट असेल इथून पण तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. किती 100 पिप्स आरामात भेटतात, पण त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. ओके, आणि सेम फक्त ट्रॅक करत राहायचंय. हे बघा इथे या ठिकाणी जिथं पण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असेल तिथं फक्त हा बॉक्स लावायचा आपल्याला. इथं
इथं डबल बॉटम आहे या ठिकाणी, इथून प्रॉपर सेलिंग आली आहे. पण जरी तुम्ही जिथून पण सेलिंग येते, हे बघा इथून जिथून पण सेलिंग येते तिथून जर हा बॉक्स लावला, जो आता आपण बॉक्स घेतलाय तो, हा बॉक्स उचलायचा आहे, जिथून सेलिंग येते तिथे लावायचा आहे. पिन पॉईंट बॉक्स कंप्लीट झाला. खालून बाईंग बघा कुठून आली आहे, हे बघा किती आहे बाईंग, 270 पिप्सची आहे. त्याच्यामध्ये पण जर नीट बघितलं तर या ठिकाणी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, खाली मोठा गॅप आहे, गोल्ड वरती चालले, सेम आहे. ह्या बॉक्सच्या 50% एक बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे. सपोर्ट कुठून घेतलाय ते बघायचंय. पिन पॉईंट सपोर्ट 75% पासून घेतलाय का, छोटा मोठा गॅप असेल तर बघायचंय. हाच बॉक्स आपण जर इथे ड्रॉ केला वरून, तर वरती बघा 75% पासून पिन पॉईंट सेलिंग आलेली आहे. फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायची की जेव्हा आपण इनकम्प्लीट स्ट्रक्चर असतं तेव्हा गोल्ड युटर्न घेऊन 50% पासून फुल हे देतं, सेलिंग देतं, बाईंग देतं रिट्रेसमेंट आल्याच्या नंतर. पण जर नीट बघितलं तर खालच्या साईडला 75% पासून बाईंग आली, दिसते ना सगळ्यांना, हे बघा 75% पासून बाईंग आली. अशा वेळेस काय होतं, जर आपण त्याचा छोटा बॉक्स घेतला, छोटा बॉक्स किंवा तुम्ही मोठा पण घेऊ शकता, हा बॉक्स जर तुम्ही खालून लावलात तर पिन पॉईंट तुम्हाला 75% पासून सेलिंग बघायला भेटेल. मग तुम्ही इथून परत सेलिंगचा पण ट्रेड प्लॅन करू शकता, प्रॉपर सेलिंगचा ट्रेड. कारण का करू शकता ते पण सांगतो. हे बघा, तुम्ही म्हणताल सेलिंगच का आम्ही बाईंग मध्ये का बसायचं नाही, तर ते पण सांगतो. हा बॉक्स डिलीट केला, हा मधला पण बॉक्स डिलीट केला, हा बॉक्स जर मी साईडला ठेवला तर जी पण आपण रेंज काढली आहे त्याच्या 50% खाली बघा कॅन्डल क्लोज झाले. ह्याचा अर्थ काय आहे की खालच्या साईडला गोल्डनी इनकम्प्लीट स्ट्रक्चर ठेवले. गोल्डला जर वरती जायचं असतं तर गोल्डने हा जो तुम्हाला 50% ची ही जी लाईन दिसते, सपोर्ट दिसतोय, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज केले असते आणि वरती गेला असतो. पण नीट बघितलं तर त्याच्या खाली कॅन्डल आहे, प्रॉपर कॅन्डल क्लोज झाले तर मग वरती गेले गोल्ड. मग त्याच्यामुळे आपण परत सेलिंग साईडचा विचार करू शकतो. असा विचार ठेवून असं प्रॅक्टिस करायची, व्यवस्थित बघायचंय की स्ट्रक्चर काय म्हणतंय, आपल्याला काय केलं पाहिजे. हे बघा सेम हाच बॉक्स घेऊन तुम्ही जर खालून लावलात, तुम्हाला वरती 75% पासून पिन पॉईंट सेलिंग दिसते. हे बघा किती मोठ्या मोठ्या मुवमेंट तुम्ही कॅच करू शकता, फक्त बघायच्यात तुम्हाला. पिन पॉईंट सेलिंग आली, परत पुलबॅक आलाय, पुलबॅक कुठून आलाय ते पण आपण बघू. जिथून पण सेलिंग येते तिथंच हा बॉक्स ठेवायचा आहे. खालच्या साईडला बघा आहे इनकम्प्लीट स्ट्रक्चर, आहे का इनकम्प्लीट स्ट्रक्चर, प्रॉपर इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर ह्या बॉक्सच्या 75% लेवल कुठे आहे, इथे खाली आहे. आणि 50% ची लेवल कोणती आहे, इथं आहे या ठिकाणी. त्याला पण प्रॉपर खाली ब्रेकडाऊन करून कॅन्डल क्लोज झाल्यात. त्याच्यानंतर गोल्ड वरती चाललंय. आता वरती चाललंय तर सिंपल आहे, सेम तेच करणार मी. सेम बॉक्स घेऊन पण तुम्ही खालून बॉडी पासून लावू शकता. जसं तुम्ही बॉडी पासून लावता वरती तुम्हाला डबल टॉप बनलाय, पिन पॉईंट सेलिंग कुठून आली बघा वरती. तुम्हाला माहिती की मला सेलिंग कुठून करायची आहे, फक्त गोल्डने जर वरती जात असेल तुम्ही वाट बघणार, तुमच्या लेवल आलं की पिन पॉईंट 50% पासून सेलिंग करणार. टार्गेट बघा किती मोठे मोठे. तुम्ही प्रॅक्टिस करा फक्त या सेटअप वरती, मग तुम्हाला रिझल्ट बघा कसे भेटते. म्हणजे मी मागे पण एकदा सांगितलं होतं की तुमच्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट पण होऊ शकतो हा सेटअप. फक्त तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. किती व्यवस्थित सेलिंग आली ते पण बघायचं. बोला तर आता जे सेशन बोला, आपण आवाज येतो. घेतोय याचे रेकॉर्डिंग मिळेल, हो मिळेल. रेकॉर्डिंग युट्यूबला मिळेल ना? अपलोड करायला सांगतो मी. हो, युट्यूबला अपलोड करायला सांगतो, त्याची लिंक ग्रुपमध्ये येईल. हॅलो सर. बोला. सर एक एंट्री पॉइंट एकदा सांगचाल का, म्हणजे कॅन्डल कसं सस्टेन झाली पाहिजे. आपल्या लेवलला जर कॅन्डल क्लोज झालाय, थोडेसे रिट्रेसमेंट दिसली, पुलबॅक दिसला, रिजेक्शन दिसलं की तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता. कारण तुम्ही कुठं लाईनच्या पण वरती किंवा क्लोज झालं नाही पाहिजे ना. डायरेक्टली स्पाइक नाही मारली पाहिजे किंवा डायरेक्टली आपल्या लाईनच्या वरती जाऊन कॅन्डल गेली आहे किंवा मोठे स्पाइक बिक मारलाय, असं नाही झालं पाहिजे. कारण तसं पण तुम्ही कुठं पण आधीमध्ये गॅम्बलिंग करताय का, तुम्ही प्रॉपर तुमच्या लेवलला आले की ट्रेड प्लॅन करताय. आणि जर तुमच्या लेवलला येऊन जर मार्केट प्रॉपर जर रिजेक्शन घेत असेल, या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं, झूम करून मी दाखवतो. हे बघा, झूम करून मी दाखवतो. पहिल्यांदा काय केलंय गोल्डने, इथं गॅप ठेवलाय, खाली आलंय, खाली आल्याच्या नंतर जो पण गॅप होता तो फिल केला इथं, नीट बघा, आणि तिथून पॉवर एकदम सेलिंग आली.
म्हणजे गोल्ड बघा किती कॅल्क्युलेटेड आहे, एकदम प्रॉपर. हा जो गॅप आहे तो गॅप पण सोडला नाही, खाली आले गॅप पूर्ण फिल केला, त्याच्यानंतर गोल्ड सेलिंगला आले. अशा प्रकारे काम करू शकता. सेम हाच बॉक्स पण तुम्ही घेऊन खालून जेव्हा 50% ला लावता तेव्हा पिन पॉईंट परत 50% लेवल येते, प्रॉपर सेलिंग. कंडिशन फक्त तुम्ही डोक्यात ठेवा, ज्या कंडिशन आहेत त्या कशा काम करतात. आणि सेम कंडिशन तुम्ही कोणत्याही पेअर मध्ये वापरू शकता, परत कोणत्याही टाइम फ्रेमला. आता बघा 15 मिनिटं 30 मिनिटं, फक्त तुम्ही ड्रॉइंग करून काय करायचंय की छोट्या टाइम फ्रेम वरती शिफ्ट व्हायचंय 3 मिनिटावरती. आता जे स्टार्टिंग पासून बघत आहे त्यांना माहिती आहे आपण कुठून रेंज काढली आहे. बघा नीट सांगतो. ह्या ठिकाणी बघा कुठून रेंज काढली आपण, टॉप पासून डबल रेंज घेतली. डबल रेंज घेतल्याच्या नंतर ना आपण मग छोट्या टाइम फ्रेम वरती बघतोय हे सगळं, कारण आपल्याला इंटरडे मध्ये ह्या मुवमेंट कॅच करायच्या. ही जी मुवमेंट आहे ही सेलिंगची मुवमेंट असेल, त्याच्यानंतर ही बाईंगची मुवमेंट, ही सेलिंगची मुवमेंट, हे आपल्याला बघायची ना. आपल्याला काय मोठ्या मोठ्या टाइम फ्रेम वरती कन्फ्युज व्हायचं नाहीये, कारण इथे जर नेट बघितलं तर एक कॅन्डल क्लोज होण्यासाठी 30 मिनिटाचा आपल्याला वेळ लागेल, किंवा 15 मिनिटाचा जरी आपण चार्ट घेतला तर 15 मिनिटं वाट बघत बसावी लागेल, अरे कॅन्डल कधी क्लोज व्हायची, मी कधी ट्रेड घ्यायचो. पण इथे ह्या ठिकाणी असं आहे का, 3 मिनिटामध्ये लगेच तुम्हाला समजणार आहे. आणि ते पण 3 मिनिटामध्ये पण लाईव्ह कॅन्डल जेव्हा रिजेक्शन घेते, थोडंसं पुल बॅक घेते, त्या ठिकाणी तुम्ही एक छोटी क्वांटिटी ऍड करू शकता. समजा तुम्ही $100 तुमचा अकाउंट आहे, बरोबर. ह्या ठिकाणीच बघा तुम्ही इथे एंट्री घेतलीये, किंवा तुम्ही समजा गोल्ड खाली येते म्हणून तुम्ही इथे ह्या ठिकाणी एंट्री घेतली. इथून तुमचं टार्गेट तर कुठं असणार आहे, ही जी लास्ट स्विंग आहे इनकम्प्लीट त्याच्या खाली असणार आहे टार्गेट. तुमचं एसएल किती असणार आहे, इथून तुमचा एसएल इथं वरती असेल. मी मागं पण सांगितलं, तुमचं जर एसएल $5 $6 जरी असेल तरी तुमचा रिस्क रिवॉर्ड खूप चांगला येतो इथे. नीट बघितलं तर तुम्ही $20 जरी काढले $100 अकाउंट मध्ये, 0.01चं सांगतोय मी, 2चं पण सांगत नाही. जर 2चं घेतलं तर मग तुम्ही डायरेक्ट $40 कमवताय. म्हणजे जर $100 वरती तुम्ही $40 जर केले 0.02 नी, तर एका दिवसात तुमचं अकाउंट किती झालं ब्रो, 40%. एसएल किती घेतला तुम्ही, फक्त $5 ते $6. आणि ते पण कधी, तुमच्या लेवलला जर मार्केट प्रॉपर तुम्ही कंडिशन वरती काम केलं त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड घेताय. तुम्ही आधी मध्ये कुठं पण गॅमलिंग करताय का, असं करताय की अरे मार्केट आता इथून हायर हाय बनवतंय, इथून मी अप साईडला कुठेतरी ब्रेकआउट झाले, इथून मी अप साईडचा ट्रेड घेतो, असं करताय का, अजिबात नाही. प्रॉपर कॅल्क्युलेटेड मार्केटमध्ये तुम्ही पण तुमची स्ट्रॅटर्जीवर काम करताय, कॅल्क्युलेटेड. बरं तुम्हाला समजत असेल, जे पण मागचे मीटिंग मध्ये जॉईन झाले असतील, बघत असतील, त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या असतील हळूहळू. हे बघा थोडस मी झूम आउट करून पण दाखवतो. जसं गोल्डने इथे बघा, जसं गोल्डने 50% ला इथे टच केलं, वरती गेलं, तिथून परत प्रॉपर सेलिंग आली, ते पण बघू आपण. आणि आजच्या मार्केटमध्ये पण बघा, इथं तुम्ही जर नीट बघितलं तर ओपनिंग कुठं झाली ते पण बघा. ओपनिंग झाली ह्या ठिकाणी, इथून प्रॉपर सेलिंग आली. ती कशी आली, आपण तर इथूनच सेलिंगचा प्लॅन केला होता, इथून प्रॉपर सेलिंग कुठपर्यंत आली बघा. ओके, हे बघ, हा बॉक्स घेऊन तुम्ही वरून ठेवला इथपर्यंत, याचा 50%चा बॉक्स घेतलाय तुम्ही, फक्त सेलिंग बघा कुठपर्यंत आली. इथं प्रॉपर जर नीट बघितलं तर 75%च्या इथं क्लोज झाले गोल्ड, आणि ओपनिंग कुठं त्याच्यावरती झाले, परत प्रॉपर खाली आले. खाली आल्याच्या नंतर हाच बॉक्स तुम्ही घेऊन खालून पण लावू शकता, इथून पण एक सेलिंग करू शकता. त्याच्यानंतर सेम जिथून वरती गेले तिथून जर हा बॉक्स लावला, बॉडी पासून जर लावला, तर इथून वरून सेलिंग करू शकता 50% पासून. कारण खालच्या साईडला इनकम्प्लीट स्ट्रक्चर कुठे आहे तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं, ह्याच्या बॉडीच्या खाली आहे. ओपनिंगच जर 50%च्या इथे झाली, इथून प्रॉपर सेलिंग का आली ते पण आता मी तुम्हाला सांगितलंय. बघा प्रॉपर सेलिंग खालच्या साईडला आली, कारण खालच्या साईडला हे पेंडिंग स्ट्रक्चर होतं इथे. नीट विचार केला, नीट जर अभ्यास करून प्रॅक्टिस केली एका सेटअपवरती, तर पूर्ण कॅल्क्युलेटेड मार्केट आहे. याच्यात काहीच नाही, कुठली कॅन्डल, बेरिश कॅन्डल, बुलिश कॅन्डल. तुम्हाला शिकवताना आतापर्यंत हे शिकवण्यात आलंय की मार्केटमध्ये अशी बुलिश कॅन्डल असते, अशी बेरिश कॅन्डल असते, असा चार्ट पॅटर्न असतो, डब्ल्यू पॅटर्न असतो, बरेच पॅटर्न असतात वेगवेगळे, किंवा न्यूज मध्ये असं करायचं तसं करायचं. पण असं काहीच आहे का या सेटअप मध्ये, आपल्या काहीच नाही, आपण बघतच नाही, डायरेक्टली रेंज काढतो, रेंजवरती काम करतो. आणि तुम्ही कधी पण समजा 8 तास काम करताय, जॉब करत करत जेव्हा तुम्ही जॉबवरून येणार आहे, काय बघायचंय बघा ना तुम्ही, दिवसभर
तुम्ही जॉबवरून समजा आले, संध्याकाळी तुम्ही टॅब किंवा तुमचा लॅपटॉप काही फोन ओपन केला, तुमची रेंज वगैरे ड्रॉ केली, फक्त बघायचं इनकम्प्लीट कुठे ठेवलंय का. इनकम्प्लीट ठेवलं असेल तर सेम आपल्याला बॉक्स घ्यायचा आहे, बॉडीपासून मार्क करायचा आहे खालून. जसं तुम्ही बॉडीपासून मार्क करणार आहात, पिन पॉईंट 50% वाट बघायची, 50% पासून इथून परत सेलिंग करायची प्रॉपर. आले मार्केट खाली. आणि जरी तुमचा समजा इथे एसएल गेला, एसएल किती जातोय $6 ते $7 आणि टार्गेट भेटलं तर किती भेटते $20. म्हणजे तुम्ही $20 म्हणजे किती होतात बघा, 20 इंटू 95 करू आपण. 20 इंटू 95, समजा 20 पण नाही, आपण 15 धरू, तुम्ही $15 कॅच केले इंटू 95 किती, 14-25 म्हणजे ₹1400 तुम्ही तुमच्या जॉबवरून आल्याच्या नंतर तुम्ही कमवताय, ते पण रिस्क फ्री राहून, गॅम्बलिंग न करता. रोजचे 1400 करून जर तुम्ही महिनाभर जर एक ट्रेड किंवा दिवसातून 2 ट्रेड जर प्लॅन केले, 3 ट्रेड प्लॅन केले, तर तुम्ही काय करू शकता, मॅजिक बघा फक्त. कारण तुमचं $100 अकाउंट आहे, तुम्हाला जर अकाउंट वाईप आउट करायचं असेल तर $6 तुम्ही किती एसएल घेऊ शकता हे पण विचार करा. अक्षरशः 15 एसएल घेऊ शकता तुम्ही आरामात. आणि 15 एसएल पण तुम्ही कुठे पण गॅम्बलिंग करून घेताय का? पण या 15 एसएल मध्ये का तुम्हाला तुमचा $20 $30 प्रॉफिट भेटणार नाहीये का? आरामात भेटणार आहे. अजून काही डाऊट असतील तर विचारा, आपण करू, सांगू सगळं व्यवस्थित. तुम्हाला हे बघायचं होतं ना, ही सेलिंग कशी मी बघितली सेम. हा 1 मिनिट थांबा, सांगतो, त्याच्यानंतर बोलू आपण. मी काय बघितलं मागाशी, हे स्ट्रक्चर जे आहे खालच्या साईडला इथं ब्रेकआउट आहे, ब्रेकडाऊन, त्याच्यानंतर गोल्ड वरती चाललंय. सेम जर आपण 50%चा बॉक्स घेतला, हा जो आपण युज करतोय, खालून जर मी बॉडीपासून लावला तर पिन पॉईंट सेलिंग बघा कुठून आली. आता ज्याच्याकडे असा सेटअप असेल तो किती पैसे कमवू शकतो तो पण विचार करा. आणि मी तर माझे प्रॉफिटचे स्क्रीनशॉट पण टाकत नाही, आधी मी टाकत होतो. कारण बरेच ग्रुपमध्ये माझे मित्र पण आहेत सगळे जॉईन, ते सारखं दाखवणं पण बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे फक्त आपण नॉलेज शेअर केलेलं चांगलं आहे. कारण तुम्ही विचार करा, कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही देखावा करता तेव्हा ती जास्त वेळ चालत नाही किंवा ती दाखवता येत नाही जास्त. दाखवा हे एकदा बघा. असं ते काय. काय म्हटले? बरोबर आहे सर. दाखवा म्हणलं काय तर. दाखवायला पण प्रॉब्लेम नाहीये, पण तुम्ही अशा एरियात राहता, काही तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये नाहीये आणि अशा एरियात तुम्ही राहता आणि तुम्ही जास्त डोळ्यावर येणं पण चुकीचं आहे. कारण लोक कसं आजकाल म्हणजे माणसं पण चांगले राहिलेले नाहीये. नाव दाखवू नका, फक्त असं स्क्रीनशॉट फक्त दाखवा. स्क्रीनशॉट दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही. हा तेच की, नाव दाखवू नका. हा, हे जर मी बाहेरच्या कंट्रीमध्ये असतो किंवा शिफ्ट झालो त्याच्यानंतर फुल मी शेअर करू शकतो. बाहेरच्या कंट्रीमध्ये तुम्हाला पण माहिती की आपण किती सुरक्षित असतो आणि इथं पण किती सुरक्षित आहे हे पण माहिती आहे. कारण माझे असे पण मित्र मी बघितले की ते पैशासाठी रुसून बसतात की मला एवढे देणार तेवढे देणार, मी तुला नंतर देतो. कारण त्यांना माहिती आहे मी कमवतोय. मग ते जास्त दाखवणं पण मला बरोबर वाटत नाही. मग म्हणतात तरी येतं की अरे मी ट्रेडिंग थोडंसं अवॉइड करतो किंवा करत नाही, आज केला नाही ट्रेड असं. पण सारखं दाखवलं, स्टोरी ठेवलं किंवा मग बोला. अमोल सर, मी हे म्हणत होतो सर, आता तुम्ही जे इंडिकेटर तुम्ही लावलंय, पण आता ते बंद करून तुम्ही स्वतःहून तुम्ही करताय, ड्रॉ करून हे करताय. इंडिकेटर लावून मग एकदा हे करा ना. आणि आज सर तुम्ही जे 8-8:30 वाजता जे ट्रेड दिलं ते म्हणजे आय मीन म्हणजे ते एसएल गेलं, एसएल तुटलं, कारण तुम्ही ते सकाळचं बायसर म्हणताय सिग्नल का? दिलं पण ते हो 8 वाजताचा, एक्झॅक्ट 8, 7:30, 8 वाजताचा. या ठिकाणी येते ना. ते सेल मध्ये गेला, ते खाली गेला, ते एक एसएल तोडून गेला ते. गोष्ट सांगतो, मी बाईंग दिला हा सर. होता, इथून दिलता मी. इथून आहे ना 50 हो पिप्स हो दिसते ते, त्याच्यानंतर नेसला आपल्या याच्या खाली होता आणि नंतर ना हे बघा नीट 80 पिप्स होते आपल्या हातात. 80 पिप्सच्या नंतर ना गोल्डनी सेलिंग दिली. सेलिंग किती दिली आहे? 60 पिप्स, 70 पिप्स, बरोबर ओके. बरोबर ना. नाही जे आणि तुम्ही तुम्ही टाइम आता रेंज आणि हे दिलं होतं ना. हो सर, हो सर, बरोबर तुम्ही जे हो बोलते हो बरोबर आहे. आणि पण ते आता तुम्ही जे टाइम रेंज आणि आता तुम्ही हे दिलं ना एसएल ठेवून 40 समथिंग 80 समथिंग होता, काहीतरी 84 समथिंग होता. आणि त्याचं त्या टायमालाच ते थोडं गडबड झालं. तर मी लावलं होतं, माझं $4-5 गेले, ते एसएल तुटलं माझं. मग त्याच्यानंतर तुम्ही दिवसातून एक पण ट्रेड नाही घेतला? नाही तर मग ते ड्युटी कारण कामचं गडबड आणि ते होतं ना, माइंड सायकोलॉजी चेंज होतं ना सर. मग ठीक आहे, जर तुम्ही आपलं नीट बघितलं ना. छोटा अकाउंट आहे म्हणून ते थोडं माइंड सायकोलॉजी पण थोडं बघावं लागतं, काय नाही. बरोबर. सेम बघा, तुम्ही म्हटलात ना इंडिकेटर करून दाखवा. हे आपण इंडिकेटरने ड्रॉ केलेले आहे.
तुम्ही कालच्या लेक्चरला अच्छा होते. ओके. येस येस मी उत्तर मोहन बोलतोय सर. ओके ओके. हे बघा आपण कारण हे सर हे सगळं तुम्ही delete विदाउट करू. विदाउट इंडिकेटर लावताय तो तुम्हाला तुम्ही ड्रॉ करून हे करताय. इंडिकेटर लावून कसं आहे आम्हाला कसं नाही ते नाही डायरेक्ट आता तो आता तुम्ही रेक्टँगल उशिरा देतो ना. जॉईन केलं का? आता तुम्ही उशिरा जॉईन केलं आता का? एक 6:15 जॉईन केलं सर. ओके ओके. कारण याचं रेकॉर्डिंग पण भेटेल आणि परत एकदा बघा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आपण एकदम टॉप पासून रेंज काढलेली, डबल रेंज घेतली आपण सेलिंगची. हो आणि डबल रेंज का घेतली कारण गोल्डनेचं बघितलं तर ह्या रेड लाईनच्या खाली पण क्लोजिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण डबल रेंज घेतली. जसं डबल रेंज घेतली आपण शिफ्ट झालो ह्या ठिकाणी छोट्या टाइम फ्रेमवरती. आणि छोट्या टाइम फ्रेमवरती पण तुम्ही नीट जर विचार केला बघितलं तर सकाळचा ट्रेड मी कसा दिला होता हे बघा. इथून मी बाईंगचा ट्रेड दिला होता, एसएल ह्या खाली होता इथे. जर नीट विचार केला तर गोल्डने इथून पण अपसाईडची रॅली देऊ शकला असतं कारण इथं कम्प्लीट स्ट्रक्चर झालं होतं, पण त्याच्यानंतर जाऊन खाली कॅन्डल क्लोज केल्यात, फुल बॅक दिलाय आणि प्रॉपर सेलिंग आली. आणि मी हो तर हो तुम्हाला ते एक आहे सर कंडिशन बरोबर आहे. कधी कधी मार्केट हे पण होतं ते ठीक आहे. असं काही हे नाहीये. मी म्हणलं होतं की ते कॅल्क्युलेशन वर मिस्टेक झालं का काय झालं. ते इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही. हो एसएल होतं कधी माझा कधी. म्हणजे एसएलचा म्हणजे प्रॉब्लेम नाहीये, पण फक्त आता समजा एसएल आज गेला तुमच्या $4 तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये किती कंडिशन तयार झाल्या ते बघू आपण. हे बघा त्याच्यानंतर गोल्डने काय केले, इथून प्रॉपर खाली बघा कॅन्डल कुठं क्लोज केल्यात या ठिकाणी बघा 50%च्या आपल्या टोटल डबल रेंजच्या 50%च्या खाली क्लोज केल्यात कॅन्डल. त्याच्यानंतर अप साईडला चाललंय. याचा अर्थ आपल्यासाठी काय आहे की खालच्या साईडला पेंडिंग स्ट्रक्चर आहे. बरोबर. जेव्हा पेंडिंग स्ट्रक्चर असेल तेव्हा आपण काय करतो, हा बॉक्स घेतो खालून बॉडी पासून लावतो. जसं तुम्ही बॉडी पासून मार्क करता बॉक्सच्या आतमध्ये 50% आपल्यासाठी सेलिंगचा एरिया आली का प्रॉपर सेलिंग असं म्हणतोय मी. म्हणजे तुम्ही जर इथून सेलिंगचा प्लॅन केला तर तुमच्या हातात किती आहेत बघा, 300-350 पिप्स आहेत. कारण तुमच्यासाठी आधीमध्ये कुठंच सपोर्ट नाहीये. नीट जर तुम्ही बघितलं तर हा बॉक्स इथे ठेवला तर तुमच्यासाठी सपोर्ट कोणता होता, हा 75% लेवल. हे 3 मिनिटावरती मी सांगतोय. इथं बघा या ठिकाणी 62% हा सपोर्ट आहे, त्याच्या खाली 75%चा आहे. नीट बघितलं तर 62 ला पण गोल्डने ब्रेकडाऊन केलेलं आहे. आणि आता जे मागं आता मला कोणीतरी विचारलं की आता लाईव्हचा ट्रेडिंगचा सेल कसं दिलाय, तर सिंपल आहे. हा बॉक्स घ्यायचा आहे, परत ठेवायचा आहे खालून बॉडी पासून. जसं तुम्ही बॉडी पासून ठेवणार आहात, पिन पॉईंट सेलिंग कुठून आली 50% पासून. त्याच्यामुळं हा मी सेलिंगचा ट्रेड दिलेला आहे. ह्याच्यात काय वेगळं मी रॉकेट सायन्स वापरलाय का अजिबात नाहीये. जे मी तुम्हाला शिकवतोय तेच मी पण शेअर करतोय आणि सांगतोय. समजलं हा ट्रेड मी कसा दिला होता? हा सर समजलं. हा असं एकदम सोपं आहे. फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर बघायचंय, बॉक्स यूज करायचा आहे 50% पासून प्रॉपर जर रिजेक्शन आलं सेलिंगचा ट्रेड. आणि बाईंग साईडला पण सेम आहे. एवढंच की बाईंग साईडला जे आहे अप साईड गोल्ड इथं ब्रेकआउट केलेलं असते ह्या ठिकाणी वरती. मग तुम्ही हा बॉक्स घेतला असता. वरून जेव्हा तुम्ही बॉडी पासून लावणार आहात बॉक्स, तुमचा बाईंगचा एरिया इथं खाली कुठेतरी असता. इथून मग तुम्ही बाईंगचा एरिया असा कॅच केला असता अप साईडला. सर अमोल सर मला एक आता एक बोला. थोडं सॉरी आता जे करंट मार्केट आहे आता बोला. त्याच्यातून आता फ्युचरचं ट्रेड कसं काढू शकता आता एक सॅम्पल दाखवा. इकडे आता तुमच्या आपलं जिकडे ग्रीन कलरचं आहे तिकडे एक अनइवन आहे तिकडे ब्रेकआउट झालं नाही. तिकडून तुम्ही रेंज करू शकता ना, म्हणजे आपलं इकडून तुम्ही एक रेंज करून आपलं दाखवू शकता ना आता कुठून परत एक सेल होऊ शकतो, परत एक ट्रेड कुठून आता एक येऊ गोष्ट शकतं. हो हो एक गोष्ट सांगतो बघा. हा बॉक्स जेव्हा घेऊन तुम्ही इथे ठेवता तेव्हा तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम वरती बघा आपल्यासाठी ही जी 15 लेवल मिनिटाचा आहे टाइम फ्रेम ही 62 ची 30 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती बघा. टाइम फ्रेम पण बघत राहा वरती. ओके. तर आपल्यासाठी जो आता हा ग्रीन एरिया आहे तो 62% आहे, त्याच्या खाली जो आहे तो 75% 65% आहे. बरोबर. पण जेव्हा आपण इथे येतो आपल्याला एक गोष्ट दिसते की 62 च्या खाली कॅन्डल ब्रेकडाऊन दिलेले आहेत. त्याच्यानंतर गोल्ड अप साईडला चाललेलं आहे. आपल्यासाठी कंडिशन काय आहे, आपण हा बॉक्स उचलतो खालून ठेवतो बॉडी पासून. आपल्यासाठी एरिया कोणता आहे सेलिंगचा 50%चा. प्रॉपर तिथून सेलिंग करतोय आपण. सेलिंग केल्याच्या नंतर सेम बॉक्स जेव्हा तुम्ही वरून लावता बॉडी पासून वीक पासून, कारण वरच्या साईडला तर कुठलं पेंडिंग स्ट्रक्चर नाहीये. जेव्हा तुम्ही वीक पासून हा बॉक्स लावताय त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ह्याच बॉक्सचा 50% एरिया घेताय बघा इथून इथपर्यंत, तुम्हाला काय गोष्ट दिसतीये खालच्या साईडला गॅप आहे, प्रॉपर गॅप आहे. त्यानंतर गोल्ड वरती चाललंय. आता वरती चाललंय तर तुम्ही लाईव्ह मध्ये सेलिंग कशी करू शकता? सेम जो आपण हा मधला बॉक्स घेतलाय तो तुम्ही खालून बॉडी पासून लावायचा आहे. तुमच्यासाठी सेलिंगचा एरिया कुठला असणार आहे 50%चा ही रेड लाईन. त्याच्यानंतर
ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन तुमच्यासाठी काय असणार आहे, गोल्ड इथून वरती जाईल, जो पण हा पहिला बॉक्स असेल त्याच्या 50% पासून प्रॉपर सेलिंग येईल. ह्या तुमच्यासाठी 2 कंडिशन असणार आहेत. आणि ह्या 2च कंडिशन मी खूप वेळ झाला शिकवतोय. प्रत्येक मीटिंग मध्ये ह्या 2च कंडिशन वरती मी काम करायला सांगतोय. कारण मला माहिती आहे 2 कंडिशन वरती तुम्ही प्रॉपर काम करू शकता. पण जर ह्याच्या व्यतिरिक्त जर मी बाकीच्या कंडिशन सांगत बसलो तर मग तुम्ही कन्फ्युजन होणार सगळेजण. हे बघा, ह्या जे 2 आता लाईन आपण रेड लाईन ड्रॉ केल्या त्या आपल्यासाठी सेलिंग एरिया असणार आहे. पण त्याच्यासाठी आपण गॅमलिंग करतोय का, प्रॉपर जर गोल्ड आपल्या सेलिंग एरिया पर्यंत गेलं लाईन पर्यंत, तर मग आपण तिथून सेलिंगचे ट्रेड प्लॅन करू शकतो. ते पण का करू शकतो ते पण सांगतोय, कारण खालच्या साईडला गॅप आहे. जर गॅप नसता, इथून प्रॉपर जर 50% एरिया टच केला असता वरती जात असतं, तर मग आपण हा जो बॉक्स आहे त्याच्या 50% पासून सेलिंग केली असती इथून. आणि तसं पण मी सेलिंगचा ट्रेड का बघतोय हे तुम्हाला पण सांगितलं मी मगाशीच. खालच्या साईडला इथे ब्रेकडाऊन केलेलं आहे गोल्डने 62% ला. जर 62% चा प्रॉपर सपोर्ट घेतला असता तर मी खालच्या साईडला बघितलं नसतं, वरच्या साईडला मी विचार केला असता. समजतंय? हो 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 सर. हो. आणि इथे तुम्ही बघा ना, म्हणजे ह्या ठिकाणी बघा, एक मिनिट. जर ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही प्रॉपर कंडिशन वरती काम करताय, तुमचा रेजिस्टन्स एरिया आहे, मग तुम्ही सेलिंगचा ट्रेड प्लॅन करताय. पण ज्यांच्याकडे सेटअप नसेल ते किती मोठी गॅम्बलिंग करत असतील ह्याचा विचार करा तुम्ही. त्यांना इथं माहितीच नाही गोल्ड काय करणार आहे, वरती जाणार आहे, खाली जाणार आहे. मग ते इथं काय करतील, काहीतरी कुठला तरी पॅटर्न बघणार, डब्ल्यू पॅटर्न तयार झाला, मग इथून बाईंगचा ट्रेड बघतील. किंवा जर ह्याच्या खाली गेलं, हे जे गॅप दिसतोय म्हणजे ही जी लास्ट स्विंग दिसती त्याच्या खाली गेले की मग ते सेलिंगचा ट्रेड प्लॅन करतील रिटेस्टच्या नंतर. पण आपला सेटअप किती ऍडव्हान्स आहे बघा, आपण ऑलरेडी प्लॅन करतोय आपला सेटअप. हा प्रॉपर गॅप आहे, वरती जाईल, इथून मी परत प्रॉपर सेलिंग करेल. इथून आपण एक शॉर्टची पोझिशन पण अशी करायची तयार, एसएल ह्याच्यावरती लावायचं आहे. $4 एसएल टार्गेट किती आहे आपलं, टार्गेट आपण ठेवूयात $200, $210 असं. ह्याचा स्क्रीनशॉट पण काढून घेऊ आपण. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा, म्हणजे आपण ते पण कव्हर करू, किंवा कुठली डेट असेल हे समजत नाहीये. बोला. बोलायला हे करू नका, लाजू नका, कारण जर तुम्हाला मार्केटमध्ये राहायचं असेल, तुम्हाला एक तर बोला. टीपी तर कितीपर्यंत ठेवायचं, 75% का? टीपी, आता मी टीपी कसा घेतलाय ते पण सांगतो. जर नीट बघितलं तर या ठिकाणी 62% ची लेवल ब्रेक आहे. एक तर तुम्ही टीपी कसा घेऊ शकता, हा जो बॉक्स आहे तुम्ही इथून उचलून जे आपली मेन रेंज आहे नीट बघितलं तर ही खालची लेवल ब्रेक आहे. त्याच्या खाली आपल्याला आपला सपोर्ट कुठे आहे, डायरेक्टली इथे 75%ला. मग तुम्ही 75%चा टीपी ठेवू शकता. मी आता जो आपण रेंज घेतली होती त्याचा मी 75% ठेवलाय, पण तुम्ही टोटल रेंजच्या 75 ठेवू शकता. असं तुमचा टीपी इथपर्यंत आपण असू शकतो. पण सेफ साईडला मी इथपर्यंत घेतला, जो पण आता स्टँडर्ड आपण 1:5 ठेवू शकतो ना, 1:5, 1:3, 1:4. आपला एसएल किती आहे, $5, $6. हो येस येस. मग आपण अंदाज पंच टीपी ठेवायचं नाही, आपण प्रॉपर आपला जी रेंज आहे तिथपर्यंत टीपी ठेवायचं आहे. ओके. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं ना तर तुम्हाला समजेल. हे बघ 30 मिनिटावर दाखवू. त्या ठिकाणी समजेल तुम्हाला. इंडिकेटर ऑफ करतो मी. आपण टॉप पासून सेलिंग काढली आहे. आपल्यासाठी सपोर्ट एक 62 ह्याचा होता, 62चा, 75चा एक होता, इथे 90चा आहे, त्याच्या खाली 100चा आहे. गोल्डने कुठली आता लेवल ब्रेक केली आहे, ही केली आहे 62ची. वरती पुल बॅक येतोय, पुल बॅकला आपण सेलिंगला बसतोय. गोल्ड जर खाली येत असेल तर त्याच्यासाठी नेक्स्ट सपोर्ट कुठला असणार आहे, नेक्स्ट सपोर्ट त्याच्यासाठी असणार आहे हा 75%चा प्रॉपर टोटल रेंजच्या 75%. जर तुम्ही नीट विचार केला तर टोटल रेंज त्याच्या 75% आपल्या टीपी इथपर्यंत असणार आहे. इथं जर गोल्डने सस्टेन केलं तर इथून पण युटर्न घेऊ शकतं, पण जर त्याच्या खाली कॅन्डल क्लोज केल्या तर मग परत खाली मार्केट येऊ शकतं. असं टीपी ठेवताना पण एकदम विचार करून तुम्ही टीपी ठेवायचं. आणि तसं पण जर नीट विचार केला तर एक 80 किंवा 90 पिप्स जर तुमच्या अकाउंटला रनिंग दिसत असेल तर त्याच्यानंतर लॉस घेण्यात पण काय अर्थ नाहीये, कारण तसं पण प्रत्येक जण छोट्या अकाउंट पासून स्टार्ट करतात. 100, 150, 200 आली का सेलिंग बघा प्रॉपर. आपण प्लॅन काय केला होता, इथे केला होता प्लॅन. आता हे तर लाईव्ह आहे, आणि तसं पण माझ्यासाठी हे 2 रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती एसएल आहे. एसएल गेलं तर ठीक आहे, एसएल $4 जाईल.
प्रॉफिट किती आहे? $28. 28 जरी नाही आलं तरी $20 तर येतीलच. बरोबर? समजतंय का बघा? एकदम सोपा सेटअप आहे. आणि त्याचं पण आता 7:30 वाजले संध्याकाळचे. असं पण नाही की आपण घाई गडबड करतोय किंवा आपल्याला कामातून वेळ भेटत नाहीये. आता ट्रेडिंग कशी करू, काय करू? एकदम सिंपल आहे. तुम्ही संध्याकाळी पण येऊन तुमचं मॅपिंग केलं, ड्रॉइंग केलं व्यवस्थित, तुम्हाला तुमचा ट्रेड भेटू शकतो. फक्त इनकम्प्लीट स्ट्रक्चर पाहिजे, गॅप पाहिजे. जसं तुम्हाला खालच्या साईडला गॅप भेटेल, या ठिकाणी गॅप भेटेल किंवा या ठिकाणी गॅप भेटेल. प्रॉपर पुल बॅक आला की सेलिंग करायची. बाईंग साईडला पण सेम सेटअप ड्रॉ करायचा आहे. जेव्हा पण अप ट्रेंडला असेल. आता तर डाऊन ट्रेंडला आहे ना मार्केट. बोला आता. हॅलो. बोला. हा सर 30 मिनिटं तुम्ही स्ट्रक्चर हे केलंय बघा. रेंज रेंज काढले 30 मिनिटाची. हा. तर 50% ला सर कॅन्डल क्लोज नाही त्या खाली. तर तिथून पण मार्केट वर जाऊ शकत होतं ना? आपण जेव्हा 30 मिनिटाची रेंज काढली, आपण शिफ्ट कुठे झालो? छोट्या टाइम फ्रेम वरती. छोट्या टाइम फ्रेम वरती जर नीट बघितलं तर प्रॉपर मार्केट खाली क्लोजिंग केलेली आहे. दिसते ना या ठिकाणी? खालच्या साईडला प्रॉपर हे बघा ब्रेकडाऊन दिसतोय. जर मार्केटला वरती जायचं असतं तर गोल्डने काय केलं असतं? ही जी रेड लाईन आहे, रेड कॅन्डल, त्याच्यानंतर एक सेम ग्रीन कॅन्डल तयार केली असते, तिथून वरती गेलं असतं. अशा कंडिशन मध्ये मग आपण विचार केला असता की अरे हा मार्केटने इथून दुसरी लगेच कॅन्डल ग्रीन बनवली आणि आपला जो पण सपोर्ट होता त्याच्या आतमध्ये क्लोज करून वरती गेलं मार्केट. पण या ठिकाणी जर नीट बघितलं तर प्रॉपर कॅन्डल बघा किती आहेत? 1, 2, 3 कॅन्डल रेड खाली क्लोज केल्या. त्याच्यानंतर न्यूटन घेतलाय. मग आपल्यासाठी इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे. जसं इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, सेम बॉक्स आपण उचलला हा, खालून जर ठेवला 50% ला मी तो सेलिंगचा ट्रेड प्लॅनिंग करतोय. आलाय का मार्केट तिथपर्यंत? आलंय. त्याच्यानंतर प्रॉपर मी तिथून सेलिंगचा ट्रेड प्लॅन करणार आहे. मध्ये आधी कुठं आपण बाईंग सेलिंग करतोय का? अजिबात नाही. लोकांना इथं वाटणार की आता मार्केट इथून बुलिश होईल किंवा लोकांचे ट्रेड लाईन वगैरे ब्रेकआउट होईल. पण आपल्यासाठी आपण एकदम प्रॉपर काम करायचं आपल्या कंडिशन वरती. अजून काय डाऊट आहेत का? बघा एकदम सोपा सेटअप आहे. तुम्हाला फक्त ड्रॉ करायचं मोठ्या टाइम फ्रेम वरती 15 मिनिटं 30 मिनिटं. इंडिकेटर एकच आहे. असं नाही की मी प्रत्येकाला वेगवेगळं इंडिकेटर देतोय. जेवढे पण आता 750 लोक आहेत, 750, 780 लोक, सगळ्यांकडे एकच इंडिकेटर आहे. आणि कंडिशन पण मी एकच सांगतोय. 2-3 कंडिशन सांगतोय मी मोजक्या. त्याच्यावरती इतका रिझल्ट चांगला भेटतोय. मग विचार करा. तुम्ही जो बॉक्स ड्रॉ करता बघा, ते रेंजच्या किती पट करता म्हणजे 3 मिनिटाची? आवाज थोडासा क्लिअर येत नाही तुझा. थोडस हे करा. हो सर म्हटलं. हम्म हा येतोय. हम्म सर जो रेंजचा बॉक्स तुम्ही काढता ना, हम्म पूर्ण रेंजचा, त्याच्यामध्ये जसं समजा एखादी रेंज आली 15 मिनिटाची जरी काढल्या आणि टार्गेट पूर्ण 100% नाही झाले, तर त्याच्यामध्ये जी बरं. लाईन येते पिवळ्या कलरची किंवा ऑरेंजची, त्याच्यामध्ये पहिली लाईन आहे की मिड लाईनला घेता तुम्ही? जो पहिला बॉक्स असेल, समजा त्या रेंज पूर्ण झाली नाहीये तर तुम्ही कितपर्यंत घेता, आणि जर पूर्ण झाली तर मग कुठून कितपर्यंत घेता? हे मी खूप वेळा सांगितलंय. सेलिंग साईडला जेव्हा आपण घेतो तेव्हा जे इथं तुम्हाला रेड लाईन दिसते मध्ये, ही डॉट जी लाईन दिसते ना, त्याच्या वरती एकदम टच करून रेड लाईन आहे, आपण तिथपर्यंत ड्रॉ करतो. आणि त्याला जर ब्रेक केला असेल तर त्याच आपण डबल स्ट्रक्चर घेतोय ड्रॉ करून. आणि बाईंग साईडला पण सेम आहे. जो पण निळा बॉक्स असेल, सेम जर आपण इंडिकेटरच्या सेटिंग मध्ये गेलो, इथे अपसाईड करून एंटर केलं, तर ही जी कॅन्डल आहे त्याची अपसाईडची रेंज आली. तर आपण कुठून कुठपर्यंत ड्रॉ करणार आहोत? कॅन्डलच्या लो पासून त्या बॉक्स पर्यंत अपसाईडला. जो पण निळा बॉक्स आहे त्याच्या बॉटम पर्यंत आपण ड्रॉ करतो. पण त्याला जर ब्रेक केला असेल तर सेम आपण घेऊन बॉक्स त्याची डबल रेंज घ्यायची आहे. हाच बॉक्स उचलायचा आहे, असं डबल स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. समजलं? याच्यात असं कन्फ्युजन होण्यासारखं काहीच नाहीये. आता ज्यांनी पण पहिल्यांदा आजचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना पण समजेल की आपण काय केलंय, मोठ्या टाइम फ्रेम वरती काय केलंय, त्याच्यानंतर आतमध्ये येऊन काय करतोय. आणि प्रॉपर सेलिंगचा ट्रेड पण आहे हा.
जर तुम्ही नीट बघितलं तर ग्रुपमध्ये मी इथून टॉप पासून शेअर केला होता आणि तिथं तर रेड कॅन्डल पण नव्हती, तरी पण मला खात्री होती की खाली इनकम्प्लीट स्ट्रक्चर आहे, रिट्रेसमेंट आहे 50% पासून फुल बॅक आणि प्रॉपर सेलिंगचा ट्रेड. जेव्हा तुम्ही बॅक टेस्टिंग करताल, प्रॅक्टिस करताल, तेव्हा तुम्हाला मग ऑटोमॅटिकली समजून जाईल की कुठून सेलिंग येणार आहे, कुठून बाईंग येणार आहे. कारण तुम्ही इनकम्प्लीट आणि कम्प्लीट वरतीच फक्त फोकस केला तर या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठेही जर बोला. हॅलो हॅलो ओके, ह्याच्यात जर काय डाऊट नसतील तर मग आपण आजचं लेक्चर थांबूया आणि याचं रेकॉर्डिंग वगैरे तुम्हाला ग्रुपमध्ये मी शेअर करायला लावतो. प्रॉपर बघा, सेलिंगचा ट्रेड आहे, रिजेक्शन बघा फक्त आपल्या एसील कुठे. ओके, तर हे ट्रॅक करा तुम्ही आणि बॅक टेस्टिंग करा. मला ऍडमिनला, जो टेलिग्रामचा ऍडमिन आहे त्याच्यावरती डीएम करा. प्रॉपर तुम्ही एखादी रेंज काढा, ती ड्रॉ करा. तुम्हाला काही समजलं नाही तर त्याचं डीएम पाठवा मला. स्क्रीनशॉट जो आहे तो काढून पाठवा. विचारा खाली व्हॉइस मेसेज जो असतो त्याच्यामध्ये क्लिक करून विचारा की सर इथून कसं कसं असं झालं सांगा, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. आणि याचं जे पण काय रेकॉर्डिंग असेल ते अपलोड करायला सांगतो मी. ओके, ओके तर सर. आपण थांबूया आपण या ठिकाणी थांबूयात. आणि आजचं पूर्ण मी कालपासून सांगितलं तुम्हाला, जिथून पण सेलिंग आली ते पूर्ण मी तुम्हाला सांगितलेले. असंच तुम्ही पूर्ण बॅक टेस्टिंग करा. 1 आठवडा, 2 आठवडा, 3 आठवडे, 1 महिन्यापर्यंत बॅक टेस्टिंग करा. 2 टॅब ओपन करायचे आहेत, एक मोठी टाइम फ्रेम, एक छोटी. मोठ्या टाइम फ्रेम वरती जसं तुम्ही ड्रॉ करताय शिफ्ट होते छोट्यावरती, त्याच्यावरती तुम्ही इनकम्प्लीट कुठं राहिलं होतं, तिथून किती फुल बॅक आलाय, तिथून आपण सेलिंग केली असते तर आपल्याला किती टार्गेट भेटलं असतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे, लिहून ठेवायचा आहे वेमध्ये. माझं जर तुम्ही बघितलं नोटबुक पण मी कॅरी करतो. नोटबुक मध्ये मी सगळ्या गोष्टी लिहून ठेवतो. ओके, तर आजच्या पुरतं आपण थांबूया इथं. लेक्चर मी एंड करतोय आणि उद्या परत आपण सेम येऊ त्या टायमिंगला. ओके, तोपर्यंत स्क्रीनशॉट वगैरे पाठवा आणि पूर्ण एका सेटअपवरती प्रॉपर काम करा. आताचं जे आपण ट्रेड घेतलाय तो पण तुम्ही शेअर करा, त्याचा स्क्रीनशॉट पण मी ग्रुपमध्ये शेअर करतो. ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.